Hello, my dear students. Welcome to Rati's Educare, Creating Powerful Mind. So, students, today I am going to teach you Class 7, Unit 3.5, The Red-Headed League, Part 2. विद्यार्थ्यांनो, मी ऑलरेडी पार्ट 1चा व्हिडिओ शेअर केला आहे आणि तुम्ही जर तो पाहिला नसेल तर तुम्ही पार्ट 1चा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर करणार आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ जर नक्की पहा. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर पार्ट 2कडे वळण्याअगोदर आपण पार्ट 1चा एक छोटासा इंट्रोडक्शन पाहूया की काय काय झालं होतं पार्ट 1मध्ये. जसं की पार्ट 1मध्ये मिस्टर विल्सन हे शेरलॉक होम्सकडे आले होते आणि मिस्टर विल्सननी त्यांना ती जाहिरात दाखवली, ज्या जाहिरातीद्वारे त्यांना सर्व काही जे प्रश्न पडले होते त्यांना ते सांगायचे होते. तर मिस्टर विल्सननी जसं सांगण्यास सुरुवात केलं की त्यांच्या असिस्टंट स्पॉल्डिंगनी त्यांना ती जाहिरात दाखवून रेड-हेडेड लीगच्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉब करण्यासाठी सांगितलं. तशा प्रकारे त्यांना ते जॉब भेटलं आणि काम हा त्यांचा एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका कॉपी करायची होती, जिथं पगार ठरलेला होता 4 पौंड इतका. तर मिस्टर विल्सन हे दररोज त्यांच्या कामावरती जायचे, ते एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका कॉपी करण्यासाठी आणि त्यांच्या स्पॉल्डिंग असिस्टंटनी त्यांना आश्वासन दिलं होतं की त्यांच्या गैरहजेरीत ते त्यांचं व्यवसाय सांभाळतील. तर तशा प्रकारे काम हा चालू होता आणि मिस्टर विल्सनला 2-3 आठवड्यापर्यंत पगार हा मिळत होता. प्रत्येक आठवड्याला मिस्टर विल्सनला पगार मिळायचा. असं हे 3-4 आठवड्यापर्यंत चालत राहिलं आणि मिस्टर विल्सन हे आर्करीपर्यंत पोहोचले होते आणि ते पुढं बीपर्यंत पोहोचणारच होते की त्यांना एक दरवाजावर नोट खिळलेली दिसली की रेड-हेडेड लीग हा आता संपूर्णपणे संपुष्टात आला आहे. तर मिस्टर विल्सनला त्यांचा स्पॉल्डिंग असिस्टंट देखील मदत करू शकला नाही आणि ज्यासाठी ते शेरलॉक होम्सकडे आले होते की त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की त्यांच्याबरोबर असा खेळ का खेळला गेला आणि त्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पार्ट 2, व्हॉट हॅपन नेक्स्ट, डॉक्टर वॅटसन्स अकाउंट. पुढे काय झाले? डॉक्टर वॅटसन्सचा जो खाता आहे आता त्याबद्दल आपण पाहूया. वेल, वॅटसन, what do you think of it all? asked Mr. Holmes after Mr. Wilson had left. मिस्टर विल्सन गेल्यानंतर मिस्टर होम्सने विचारलं की बरं वॅटसन, तुला या सगळ्यांबद्दल काय वाटतं? आय मेक नथिंग ऑफ इट, आय आन्सर्ड फ्रँकली. मी मोकळेपणाने म्हटलो की मला यातलं काहीही कळत नाही. Holmes sat silently for some time and then invited me to go out with him. होम्स हे थोड्या वेळासाठी शांतपणे बसले आणि नंतर त्यांनी मला त्यांच्याबरोबर बाहेर जाण्यासाठी आमंत्रण दिले. We went to the square where Mr. Wilson had his shop. आम्ही त्या चौकात गेलो जिथे मिस्टर विल्सनचं दुकान होतं. होम्स ऑब्झर्व्ह द एरिया केअरफुली. होम्सने जो परिसर होता तो परिसर बारकाईने लक्ष देऊन पाहिलं. देर वेर मेनी शॉप्स अँड ऑफिसेस इन द स्क्वेअर अँड अ बँक जस्ट बिहाइंड मिस्टर विल्सन्स शॉप. तिथे खूप सारी दुकाने आणि कार्यालये होती आणि मिस्टर विल्सनच्या दुकानाच्या मागे एक बँक होती. Holmes spent some time outside the shop and thumped upon the pavement 2 or 3 times. होम्स दुकानाच्या बाहेरच थोडा वेळ घालवले आणि नंतर पेवमेंट म्हणजे फुटपाथवर त्यांनी 2 ते 3 वेळा वार केले. फायनली ही नॉक्ड ऑन मिस्टर विल्सन्स डोअर. शेवटी त्यांनी मिस्टर विल्सनचा दरवाजा ठोठावला. अ यंग मॅन ओपन द डोअर. एका तरुण माणसाने दरवाजा उघडला. मिस्टर होम्स आस्क्ड हिम द वे टू द स्ट्रँड. आणि मिस्टर होम्सनी त्यांना स्ट्रँडचा रस्ता विचारला. द असिस्टंट आन्सर्ड द क्वेश्चन अँड क्विकली क्लोज द डोअर. असिस्टंटने त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि लगेच पटकन दरवाजा बंद करून टाकला.
I said, I am sure that you enquired your way only in order to see him. मला खात्री आहे की तुम्ही फक्त तुमचा रस्ता मला खात्री आहे की तुम्ही फक्त त्याला भेटण्यासाठीच तुमचा मार्ग विचारला होता. Not him, Holmes said, but the knees of his trousers. तो नाही, होम्स म्हणाले, तो नाही, पण त्याचे जे ट्राउझर्सचे जे गुडघे आहेत ते. त्यांना पुढे बोलायचं होतं, पण ते नाही बोलले. तितकंच बोलले की हां, त्याच्या ट्राउझर्सचे जे नी, मी तितकं पाहिलं. अँड व्हॉट डिड यू सी? आणि तुम्ही काय पाहिलं? व्हॉट आय एक्स्पेक्टेड टू सी. मला जे पाहण्याची अपेक्षा होती तेच मी पाहिलं. दिस मॅटर ऑफ विल्सन्स इज सिरियस. आणि हा विल्सन्सची ही जी जी बाब होती ती खूप सिरियस आहे, ती खूप गंभीर आहे. अ क्राईम इज बिईंग प्लॅन्ड. आणि एक गुन्ह्याची योजना आखली जात आहे. बट आय होप दॅट वी कॅन स्टॉप इट. पण मला आशा आहे की आपण ते थांबवू शकतो. टुडे इज फ्रायडे. आज शुक्रवार आहे. द ऑफिसेस अँड बँक्स विल बी क्लोज्ड ऑन द वीकेंड. ऑफिस, कार्यालये आणि बँक हे वीकेंडला बंद असतील, म्हणजे आठवड्याच्या शेवटी बंद राहतील. नाऊ आय हॅव टू गो अँड मेक सम अरेंजमेंट. आता मला जायला पाहिजे आणि मला काही व्यवस्था करायला पाहिजे. बट आय शाल वॉन्ट युअर हेल्प टुनाईट. पण मला आज रात्री तुझ्या मदतीची गरज असेल. कम टू बेकर स्ट्रीट ॲट 10 अँड ब्रिंग युअर रिव्हॉल्वर. रात्री 10 वाजता बेकर स्ट्रीटवर या आणि तुमची रिव्हॉल्वर सोबत घेऊन या. असे कोण म्हटले? होम्स म्हटले. आय अराइव्ड ॲट होम्स रेसिडन्स इन टाईम. मी होम्सच्या घरी वेळेत पोहोचलो. सॉरी. There were two other men with him, Mr. Jones of Scotland Yard and Mr. Merryweather, a banker. त्यांच्याबरोबर आणखीन दोन पुरुषे होती, आणखीन दोन माणसे होती. स्कॉटलँड यार्डचे मिस्टर जोन्स आणि अ बँकर, बँकेचे मिस्टर मेरीवेदर. होम्स announced, Tonight we are going to hunt one of the smartest criminal in London. होम्सनी घोषणा केली की आज रात्री आपण लंडनमधील सर्वात हुशार गुन्हेगारांची शिकार करणार आहोत. We left together in a carriage and reached the road we had visited in the morning. आम्ही एकत्र गाडीतून निघालो आणि सकाळी भेट दिलेल्या रस्त्यावर पोहोचलो. होम्स टोल्ड अस टू फॉलो मिस्टर मेरीवेदर हू लेड अस थ्रू अन आयरन गेट. होम्सनी आम्हाला मिस्टर मेरीवेदरच्या मागे जाण्यास सांगितले, ज्यांनी आम्हाला लोखंडी गेटमधून घेऊन गेले. वी फॉलोड हिम डाऊन अ नॅरो पॅसेज. आम्ही त्यांच्या मागे एका अरुंद अशा पॅसेजमधून मागे गेलो. आफ्टर गोईंग डाऊन सम स्टोन स्टेप. आणि काही दगडी पायऱ्या खाली गेल्यावर ही लेड अस डाऊन अ डार्क. त्यांनी आम्हाला एका गडद अंधारात घेऊन गेले. अर्थ स्मेलिंग पॅसेज अँड इंटू अ ह्यूज सेलार फुल ऑफ बिग बॉक्सेस. आणि तिथं मातीच्या गंधाच्या खिडकीतून त्यांनी खाली नेले. एका मोठ्या तळघरात नेले, जिथे खूप सारी मोठे मोठे बॉक्सेस ठेवलेले होते. वी ऑल सॅट ऑन द बॉक्सेस. आम्ही सर्वजण त्या बॉक्सेसवर बसलो. वी आर इन द सेलार ऑफ द सिटी ब्रांच ऑफ वन ऑफ द मेन बँक्स इन लंडन. आम्ही लंडनमधील एका मुख्य बँकेच्या सिटी शाखेच्या तळघरात आहोत. मिस्टर मेरीवेदर इज द चेअरमॅन ऑफ द बँक. मिस्टर मेरीवेदर हे बँकेचे चेअरमॅन आहेत. अँड ही विल टेल यू वाय अ क्रिमिनल शुड टेक अन इंटरेस्ट इन दिस सेलार ॲट प्रेझेंट. आणि ते तुम्हाला सांगतील की गुन्हेगाराला या तळघरात का रस आहे, का इंटरेस्ट आहे. सेड होम्स. होम्स म्हणाले. Mr. Merryweather explained that the bank had borrowed a huge quantity of gold from the Bank of France and the boxes in the cellar were full of gold. मिस्टर मेरीवेदरनी यांनी स्पष्ट केलं की बँकेने फ्रान्सच्या बँक ऑफ कडून खूप मोठ्या प्रमाणात सोनं घेतलं होतं आणि ते तळघरातील जी बॉक्सेस आहेत ती पूर्ण सोन्याने भरली आहेत. होम्स एक्सपेक्टेड
द क्रिमिनल्स टू ॲक्ट दॅट व्हेरी नाईट. आणि होम्सला अशी खात्री होती की गुन्हेगारांनी इथे नक्की गुन्हा अ, ते ॲक्ट करणार आहेत, ते इथं कारवाई करणार आहेत. वी हॅड टू वेट देअर इन टोटल डार्कनेस विदाउट मेकिंग एनी नॉईज टू टेक द क्रिमिनल्स बाय सरप्राईज. आणि आम्हाला त्या तळघरात वी हॅड टू वेट देअर इन टोटल डार्कनेस विदाउट मेकिंग एनी नॉईज. आम्हाला त्या काळोख अंधारात काही न आवाज करता आम्हाला तिथं त्या गुन्हेगारांची वाट पाहायची होती. टू टेक द क्रिमिनल्स बाय सरप्राईज. आणि गुन्हेगारांना आश्चर्यचकित करण्यासाठी आम्हाला त्या काळोख अंधारात त्यांची वाट पाहायची होती. दे हॅव बट वन एस्केप रूट विस्पर्ड होम्स. होम्स कुजबुजले. ते म्हटले की त्यांच्याकडे सुटकेचा आणखीन एक मार्ग आहे. दॅट इज बॅक थ्रू मिस्टर विल्सन्स हाऊस. आणि तो मिस्टर विल्सन्सच्या घरातून परत आला आहे. आणि तो मिस्टर विल्सन्सच्या घरातून परत जातो. आय होप दॅट सम मेन आर वेटिंग ॲट मिस्टर विल्सन्स डोअर मिस्टर जोन्स. मिस्टर जोन्स म्हणाले की मला आशा आहे की काही पुरुष मिस्टर विल्सन्सच्या दारात थांबले आहेत. आय हॅव अन इन्स्पेक्टर अँड 2 ऑफिसर्स वेटिंग ॲट हिज डोअर. माझ्याकडे एक इन्स्पेक्टर आणि 2 अधिकारी त्यांच्या दारात थांबले आहेत. देन वी हॅव स्टॉप्ड ऑल द होल्स. नाऊ वी मस्ट बी सायलेंट अँड वेट. आम्ही सर्व छिद्रेही बंद केली आहेत आणि आता आपण गप्प बसून वाट पाहिली पाहिजे. वी वेटेड सायलेंटली फॉर मोर दॅन अन अवर. आम्ही एका तासापेक्षा जास्ती तिथे शांतपणे वाट पाहत होतो. इट वॉज पिच डार्क इन द सेलार. त्या तळघरात खूप अंधार होता. देन सडनली अ पॉइंट ऑफ ब्राईट लाईट appeared in the floor of the cellar. Then a line and a gash seemed to open and a hand appeared. मग अचानक तळघराच्या मजल्यावर तेजस्वी प्रकाशाचा एक बिंदू दिसला. नंतर एक ओळ आणि असा गॅस एक असा गॅश सीम टू ओपन. असं वाटलं की काहीतरी उघडल्यासारखं. आणि एक हात दिसला. अ ब्रॉड स्टोन टर्न्ड ओव्हर अपॉन इट्स साईड. एक जो मोठा रुंद दगड होता तो त्याच्या बाजूने पलटला. अँड अ लेफ्ट स्क्वेअर होल. आणि तो तिथं एक होल सोडून गेला. अ बॉईश फेस इमर्ज्ड. एक बालिश चेहरा दिसून आला. द मॅन लुक्ड अबाउट अँड केम आउट ऑफ द होल. त्या माणसाने इकडे तिकडे पाहिले आणि तो भोकातून बाहेर आला. ही हॅड अ कंपॅनियन विथ हिम, अ मॅन विथ व्हेरी रेड हेअर. त्याच्यासोबत एक त्यांचा सोबती पण होता, ज्याचे ज्याचे डोके हे पूर्ण लाल केसांनी होते. The pair was none other than Spaulding, the assistant, alias the criminal Clay, and the red-headed Mr. Duncan Ross. ते दुसरे कोणी नसून द स्पॉल्डिंग द असिस्टंट उर्फ गुन्हेगार क्ले आणि रेड हेडेड लीगचा रिप्रेझेंटेटिव्ह मिस्टर डंकन रॉस हे होते. As soon as they climbed out of the hole, Sherlock Holmes sprang out and seized Clay by the collar. जसे ते छिद्रातून बाहेर आले ते येताच शेरलॉक होम्सने त्यांची कॉलर पकडली. क्लेची कॉलर पकडली. द ऑदर डिव्ड डाऊन द होल अँड डिसअपियर्ड. जो दुसरा होता तो त्या होलमधून बाहेर पडला आणि तो गायब झाला. क्ले टूक आउट अ रिव्हॉल्वर. क्लेनी रिव्हॉल्वर काढली. बट होम्स हिट हिम ऑन हिज रिस्ट. पण होम्सनी त्याच्या मनगटावर मारले. अँड द रिव्हॉल्वर फेल ऑन द फ्लोअर. आणि ती रिव्हॉल्वर जमिनीवर पडली. इट्स नो यूज जॉन क्ले, सेड होम्स. वी हॅव कॉट यू. याचा काहीही उपयोग नाही जॉन क्ले. होम्स म्हणाले, आम्ही तुला पकडलो आहे. सो आय सी, बट माय फ्रेंड हॅज एस्केप्ड. जॉन क्ले म्हणतो की अच्छा नक्की, म्हणजे मी बघतो. पण माझं मित्र तर सुटलं ना. होम्स रिप्लाइड, ही कॅनॉट एस्केप. देर आर 3 men वेटिंग फॉर हिम ॲट द अदर एंड. होम्सनी उत्तर दिले की तो पळून जाऊच शकत नाही, कारण दुसऱ्या टोकाला 3 माणसे त्याची वाट पाहत आहेत. देन होम्स हँडेड ओव्हर मिस्टर क्ले टू द पोलिसमॅन. नंतर होम्सनी त्या क्लेला पोलिसांकडे सोपवले.
Mr. Merriweather said, "Really, Mr. Holmes, I do not know how to thank you." मिस्टर मेरीवेदर म्हणाले की खरोखर मिस्टर होम्स तुमचे आभार कसे मानावे हे मला कळतच नाही. You have foiled one of the most cunning attempt at the bank robbery. The bank is grateful to you. आणि तुम्ही बँक लुटण्याच्या सर्वात धूर्त प्रयत्नाला तुम्ही पार पाडला आहे, तुम्ही थांबवला आहे आणि बँक तुमची खूप आभारी आहे. You see, Watson, Holmes said after we reached his home, it was obvious from the first that the only possible object of the strange advertisement and the particular job was to get Mr. Wilson away from his shop for some hours every day. तुम्ही पहा वॅटसन, होम्स म्हणाले की ज्यावेळी आपण होम्सच्या घरी पोहोचलो होतो, इट वॉज ऑबियस फ्रॉम द फर्स्ट that the only possible object of the strange advertisement and the particular job was to get Mr. Wilson away from his shop for hours every day. आणि पहिल्या दिवसापासून हे नक्की होतं की ते स्ट्रेंज ॲडव्हर्टाइजमेंट पाहून मला हे नक्की झालं आणि मिस्टर विल्सन्सना त्यांच्या घरापासून तो जॉब आणि मिस्टर विल्सनला त्यांच्या घरापासून प्रत्येक तासाला बाहेर ठेवणं, दररोज बाहेर ठेवणं हे नक्की होतं पहिल्या दिवसापासून की काहीतरी नक्की गडबड आहे. द रेड हेडेड लीग वॉज अ क्लेवर आयडिया. आणि रेड हेडेड लीग ही एक धूर्त कल्पना होती. इन मिस्टर विल्सन्स अब्सेन्स, Clay and his red-headed companion wanted to dig an underground tunnel from Mr. Wilson's house to the bank. मिस्टर विल्सन्सच्या गैरहजेरीमध्ये मिस्टर विल्सन्सच्या गैरहजेरीमध्ये त्यांना त्या क्लेला मिस्टर विल्सन्सच्या गैरहजेरीमध्ये क्ले आणि त्याच्या त्या लाल डोक्याच्या साथीदाराला The red-headed league was a clever idea. In the Mr. Wilson's absence and his red-headed companion, मिस्टर विल्सन्सच्या गैरहजेरीमध्ये क्ले आणि रेड हेडेड लीगचा जो त्यांचा कंपॅनियन होता, जो त्यांचा साथीदार होता, त्या दोघांना मिस्टर विल्सनला घरापासून बँकेपर्यंत एक बोगदा खणायचा होता आणि त्यासाठी मिस्टर विल्सनला घराबाहेर ठेवायचं होतं. Then they would be able to enter the bank and settle the gold without breaking open the doors of the bank. आणि नंतर त्यांना बँकेमध्ये प्रवेश करायचा होता, ज्यामुळे ते बँकेत प्रवेश करू शकतील आणि चोरी करू शकतील. बँकेचे दरवाजे न तोडता ते बँक लुटू शकतील. युझिंग द टनेल दे एंटर्ड द सेलर. आणि अशा प्रकारे त्यांनी त्या टनेलचा वापर करून, त्या बोगद्याचा वापर करून ते तळघरात पोहोचले. दे प्लॅन टू स्टील द गोल्ड अँड गो बॅक टू मिस्टर विल्सन्स हाऊस. त्यांनी सोनं चोरी करण्याचं ठरवलं आणि ते मिस्टर विल्सन्सच्या घरातून परत जातील असा त्यांनी अगेन थ्रू द टनेल त्या बोगद्यातून परत जातील अँड देन गेट अवे आणि नंतर तिथून निघून जातील असा त्यांनी प्लॅन बनवला, अशी योजना आखली. बट हाऊ कुड यू गेस व्हॉट देअर मोटिव्ह वॉज. पण तुम्हाला हे कसे कळले, तुम्ही याचा अंदाज कसा लावला की त्यांचा काय उद्देश आहे यामागचा. मग पुढे होम्स म्हणतात की वेन आय हिअर्ड दॅट द असिस्टंट वर्कड फॉर हाफ द वेजेस आय बिकेम सस्पिशियस. जेव्हा मी हे ऐकले की तो असिस्टंट की तो सहाय्यक त्याच्या पगारीच्या अर्ध्या किमतीवर काम करतो, तेव्हा मला त्याच्यावर संशय झाला. युझिंग मिस्टर विल्सन्स डिस्क्रिप्शन ऑफ हिज असिस्टंट आय मेड एन्क्वायरीज. आणि मिस्टर विल्सननी जे सांगितलं होतं त्याच्याबद्दलचं जे त्या वर्णन केलं होतं, त्या असिस्टंटबद्दलचं जे काही मिस्टर विल्सननी वर्णन केलं होतं त्याबद्दल मी चौकशी केली. आय फाउंड दॅट ही वॉज द क्रिमिनल क्ले. आणि मला हे आढळून आलं की तो गुन्हेगार क्ले होता. वाय वॉज ही वर्किंग इन मिस्टर विल्सन्स शॉप. आणि तो मिस्टर विल्सन्सच्या शॉपमध्ये मग का काम करत होता. अँड हिज हॅबिट ऑफ गोईंग इन टू सेलार एव्हरी नाव अँड देन. आणि वेळोवेळी त्याची जी सवय होती तळघरात जाण्याची ती. आय इन्फर्ड दॅट ही मस्ट बी डिगिंग अ टनेल सो टू सम अदर बिल्डिंग. आणि मला ही खात्री होती की तो नक्की कुठंतरी दुसऱ्या इमारतीत बोगदा खोदत आहे.
होता. वेन वी विजिटेड द शॉप, ज्यावेळी आम्ही त्या दुकानाला व्हिजिट दिला, आय बीट अपॉन द पेवमेंट विथ माय स्टिक टू फाइंड आउट वेदर द सेलर स्ट्रेच्ड आउट इन फ्रंट ऑर बिहाइंड. आणि ज्यावेळी आम्ही त्या दुकानासमोर आम्ही तिथं व्हिजिट दिलं, त्यावेळी मी फुटपाथवर काठीने मारून पाहिलं की नक्की तो बोगदा कुठं आहे, समोरून पसरला आहे की मागून पसरला आहे, हे मी काठीने मारून पाहिलं. इट वॉज नॉट इन फ्रंट, आणि तो समोरून नव्हता. आय सॉ द बँक ऑन द अदर साइड ऑफ द हाऊस अँड गेस्ड व्हॉट द क्रिमिनल्स हॅड इन माइंड. मी घराच्या पलीकडे बँक पाहिली आणि गुन्हेगारांच्या मनात काय असेल याचा अंदाज लावला. When Clay answered the bell, the knees of his trousers were wrinkled and stained. आणि ज्यावेळी क्लेनी आन्सर दिलं त्या बेलचा, माझ्या ज्या घंटीचा तो आन्सर दिला, तेव्हा मी त्याच्या जे ट्राउझर्सचे जे गुडघे पाहिले होते, ते त्याचे गुडघे हे ट्राउझर्स हे रिंकल्ड आणि स्ट्रेन्ड होते. ते चुरगळले होते आणि त्यावर डाग पडले होते. इट कन्फर्म्ड माय सस्पिशन दॅट ही वॉज डिगिंग. आणि मला नक्की माझी जी संशय होता, त्या संशयाला मला पुष्टी मिळाली की नक्की तो कुठेतरी खोदत आहे. यू नो द रेस्ट ऑफ द स्टोरी. आणि बाकीची तर स्टोरी तुम्हाला माहितीच आहे. यू रिझन्ड इट आउट ब्युटिफुली, आय एक्सक्लेम्ड इन ॲडमायरेशन. आणि मी कौतुकतेने उद्गारलो की तुम्ही खूप छान तर्क लावलात, असं मी कौतुकाने उद्गारलो. Adopted from The Red-Headed League by Sir Arthur Conan Doyle. Thank you, friends. Thank you, students.